न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते साखरतळा रोडचे काम 6 महिन्यांपूर्वीच बंद झाले असून या रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 3 फूट रुंदी आणि 50 फूट लांबीचे खड्डे तसेच शहरातील जाणाऱ्या रस्त्यावरील 10 ते 20 फुटाचे खड्डे झाले। गणेश विसर्जनावेळी शांतता समिती बैठकीमध्ये जिंतूर तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये ठरवण्यात आले होते की विसर्जन मार्गावरील सर्व खड्डे बुजवण्यात येतील। त्यानंतर शांतता समितीचे सदस्यांच्या दुसऱ्या बैठकीतही पोलीस निरीक्षक बुधिराज सुकाळे यांनी बोलताना सांगितलं होतं की विद्यमान तहसीलदार राजेश सरवदे यांनी सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दोन्ही खड्डे मुरुम टाकून बुजवण्यात येतील, परंतु विसर्जन मिरवणुकीनंतरही संबंधित मार्गाची पाहणी केली असता दोन्ही खड्डे जशाच तशा स्थितीत असून आतापर्यंत हे बुजवण्यात आले नाहीयेत। त्यामुळे तहसीलदार यांच्या आदेशाला सार्वजनिक बांधकाम विभागाने केराची टोपली दाखवली की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये पडला असून या दोन्ही खड्ड्यांमध्ये दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी वाहने आढळल्यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत असून हे दोन्ही खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे, अन्यथा जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघातर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार कार्यालयात प्रशासनाला घेराव घालण्यात येईल असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख शकील अहमद, वरिष्ठ पत्रकार एम.ए. वाजिद, निहाल अहमद, अकबर सिद्दीकी, बालाजी शिंदे, महेश देशमुख, रफिक तांबोळी, शेख अहमद, सिराज सिद्दीकी, एम. एजाज, बाबा खान आदी पत्रकार उपस्थित होते। मराठी पत्रकार संघ यांच्यामार्फत शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी असणारे खड्डे पीडब्ल्यूडीने व्यवस्थित बुजवले नाही याबाबत निवेदन मला मिळाले आणि याबाबत मी डेप्युटी इंजिनियर आणि त्यांचे इतर जे सर याबाबत कळवतो आणि याबाबत लवकरात लवकर त्यांना दखल घेऊन उचित कारवाई करायला मी सांगतो। आपले आदेश असताना शांतता कमिटीच्या दरम्यान त्यांना शहरातील सर्व खड्डे व्यवस्थित करण्याच्या आपण सूचना दिल्या होत्या। या उपरांत त्यांनी हे खड्डे जर केले नसतील तर त्याबाबत मी त्यांना विचारणा करून त्याबाबत लवकरात लवकर कारवाई करायला सांगतो।